पुस्तक भटोबाचा कर्दनकाळ ज्योतिबा, लेखक पुरुषोत्तम खेडेकर। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। प्रकरण 17 सत्यशोधक समाज व सत्यधर्म। भारतातील प्रस्थापित वैदिक धर्मव्यवस्थेला नमवून शिवरायांनी ह्या देशातील एकमेव राज्याभिषेक 6 जून 1647 रोजी राजधानी किल्ले रायगडावर घडवून आणला। अनेक विचारी अभ्यासक शिवराय ब्राह्मणी व्यवस्थेपुढे झुकले असा अपप्रचार करतात। त्यांनी ह्या देशातील 350 वर्षापूर्वीच समाजव्यवस्था विचारात घेतलेली नसते। त्यासाठी थोडं सामाजिक व्यावहारिक उदाहरण घेऊ। स्त्री पुरुष संबंधातून मूल जन्माने येते या अपत्यास कायदेशीर वारस म्हणून मान्यता पाहिजे असल्यास ते स्त्री पुरुष अविवाहित पाहिजेत। पूर्वीच्या काळी विवाह लावण्याचे काम धर्मव्यवस्थेकडे होते, त्यामुळे ब्राह्मणाने विवाह लावल्याशिवाय विवाह कायदेशीर ठरत नव्हता, त्यास समाजमान्यता मिळत नव्हती। आता आपण ब्राह्मणाशिवाय नोंदणी पद्धतीने विवाह लावू शकतो। त्यामुळेच समाजमनावर व्यावहारिक रीतिरिवाज बिंबवण्यासाठी शिवरायांनी ब्रह्मवृद्ध नायक गागा भट्ट यालाच नमवले। समाज मनालाही त्यामुळे महाराज आता छत्रपती झाले यावर विश्वास बसला। रयतेचा विश्वास संपादन करणे हा शिवरायांचा अत्यंत सर्वश्रेष्ठ सद्गुण होता। त्यामुळे शिवरायांचे स्वराज्य हे स्त्रीचं म्हणजेच रयतेचे स्वराज्य होत असो। वैदिक ब्राह्मणी व्यवस्था झुकल्यानंतर महाराजांनी वैदिक धर्मपरंपरा व व्यवस्था लाथडली। 24 सप्टेंबर 1674 ला महाराजांनी अवैदिक पद्धतीने शिवधर्म पद्धतीने दुसरा राज्याभिषेक करून घेतला। 6 जून ते 24 सप्टेंबर 1674 ह्या काळात महाराज कधीच सिंहासनावर बसले नाहीत। 24 सप्टेंबर 1647 ला झालेल्या राज्याभिषेकाचे सर्व विधी बहुजन समाजातील स्त्री पुरुषांनी पार पाडले। आज सिंहासनाचे पूजन महाराजांचा मुसलमान सेवक मदारी मेहतर याने केले। मदारी मेहतरने वैदिकांनी अपवित्र केलेले राजसिंहासन ओल्या कापडाने पुसून साफ केले, त्यावर बिछायत ठेवली, फुलांनी त्यास सजविले। त्याने महाराजांना अत्यंत आदराने सिंहासनावर बसविले। महाराज सिंहासनावर बसताच सर्व शिवप्रेमींनी शिवरायांचा जय जयकार करून आनंद उत्सव साजरा केला। अशा पद्धतीने शिवरायांनी बहुजन समाजातील जनसामान्यांना धार्मिक अधिकार दिले। हिंदू व मुसलमान सेवक असा भेदभाव केला नाही। हीच प्रेरणा घेऊन ज्योतिबा फुलेंनी 200 वर्षांनंतर 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाज स्थापन केला। त्याच माध्यमातून पुढे सत्यधर्माची घोषणा केली, गावोगाव प्रचार केला। सत्यधर्मात एकूण 33 कलमे आहेत। त्याचाच अर्थ एक कलम 1 कोटी भटांना वैदिक ब्राह्मणांच्या देवांना बाद करण्याएवढे समृद्ध आहेत। सार्वजनिक सत्यधर्म प्रत्यक्षात अस्तित्वात आला नसला। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय, टेक केअर।